अन्याय अत्याचार विरोधी युवा कृती संघटन समितीच्या वतीने सोलापुरात आत्मभान आंदोलन करण्यात आले। शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा प्रतिकात्मक मुखवटा धारण करत आत्मभान मूक आंदोलनात शेकडो भीमसैनिक सहभागी झाले होते। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करत आत्मभान मूक आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। या शांतता मूक रॅलीत अर्धनग्न झालेल्या आंबेडकरी बांधवांचे हात बांधले होते, तर त्यांच्या अंगावर सोमवंशीच्या अंगावर असलेल्या मारहाणीच्या खुणा रेखाटल्या होत्या। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शांतता मूक रॅली काढण्यात आली। दरम्यान परभणी येथील कॉम्बिंग ऑपरेशन आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। या ठिकाणी परभणी शहरामध्ये झालेला अमानुष लाठीचार्ज आणि त्या लाठीचार्ज मध्ये पोलीस कस्टडीमध्ये आमचा समाज बांधव शहीद सोमनाथ सूर्यवंशी याच्यावर जे गुंड प्रवृत्तीच्या पोलिसांनी त्याला हालहाल करून मारहाण करून त्याचा जीव घेतला। आज हे प्रशासन गाफील झालेलं आहे। महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर या प्रशासनाला शासनाची मूक अनुमती आहे की काय, हा एक संभ्रम या ठिकाणी समाजामध्ये निर्माण झालेला आहे। म्हणून आज सोलापुरातील अन्याय अत्याचार युवा कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीला आदरांजली वाहण्याचं काम या मूक मोर्चेच्या आणि अर्धनग्न या व्यवस्थेला अर्धनग्न करण्यासाठी हे अर्धनग्न आंदोलन होतं। तुम्ही बघू शकता की इथे उभारलेल्या प्रत्येक सोमनाथ सूर्यवंशीच्या अंगावर ते व्रण आहेत, जे जाती व्यवस्थेने आमच्यावर माजवलेले आहेत। ज्या जातीय व्यवस्थेची पाठराखण हे शासन आणि हे प्रशासन करतंय आणि या प्रशासनाला हाती धरून पोलिसांना समोर करून इथल्या आंबेडकरवाद्यांचा जीव मारण्याचा प्रयत्न करतोय, त्यांचा या ठिकाणी धिक्कार करण्यासाठी इथे जमलेला समस्त सोलापुरातील तरुण आहे। सैनिकाचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला होता, त्या निषेधार्थ आज सोलापुरात अन्याय अत्याचार युवा कृती संघटनेच्या वतीने हे एक प्रकारे मूक आंदोलन करून आम्ही शासनाचा निषेध केला आहे। सोमनाथ सूर्यवंशी याची हत्या ही प्रशासकीय हत्या असून आमची या आंदोलनातून एवढीच मागणी आहे की जो तो पोलीस निरीक्षक आहे अशोक गोरबंड याला बडतर्फ केलं पाहिजे, तसेच या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे, दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे। महिलांवर तुम्ही अन्याय अत्याचार करता म्हणल्यावर हे महाराष्ट्रात तर नाही तर संपूर्ण भारताला काळीमा फासण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलेलं आहे। परंतु या सरकारने याची दखल घेतली पाहिजे, नाहीतर आमचाही तो जीव गेला तरी चालेल, परंतु आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार।